नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचं इतिहास आणि राज्यशास्त्र या पुस्तकामधील पाठ क्रमांक 2 बघणार आहोत. याच्यामध्ये आपण इतिहास लेखनाची भारतीय परंपरा बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता इतिहास लेखन भारतीय परंपरेमध्ये आपल्याला प्राचीन काळातील इतिहास लेखन, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन आणि आधुनिक काळातील इतिहास लेखन बघायचं आहे. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं की प्राचीन भारतामध्ये आपले जे काही पूर्वज होते त्या पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे म्हणजे सामाजिक बदल इत्यादींच्या काही स्मृती होत्या किंवा आठवणी होत्या, या केवळ मौखिक परंपरेने जपल्या जायच्या. हे बघा महत्त्वाचं आहे की हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला जे काही प्राचीन लेख मिळाले होते त्याच्या आधारे भारतामध्ये लेखन कला ही इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असं दिसतं. परंतु जी काही हडप्पा संस्कृतीची लिपी होती ती वाचण्यात आपल्याला यश मिळालं नाही. हा झाला पहिला पॉईंट. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट बघा की भारतातील जे काही ऐतिहासिक स्वरूपाचं सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य होतं हे कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये होतं आणि याची जी सुरुवात होती ती मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून लिखित साहित्य कोरीव लेखांच्या स्वरूपात याची सुरुवात झाली होती. सम्राट अशोकाचे जे कोरीव लेख होते ते प्रस्तरांवर त्याचप्रमाणे दगडी स्तंभांवरती कोरलेले असायचे. त्यानंतर या ठिकाणी 16 गोडा ताम्रपट तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहे. हा जो ताम्रपट आहे तो उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर जिल्हा आणि या जिल्ह्यातील सोहगोडा या ठिकाणी तो सापडलेला होता. आणि हा जो ताम्रपट आहे तो मौर्य काळातील असावा असं मानलं जातं आणि या ताम्रपटावरती ब्राह्मी लिपीमध्ये लिखाण केलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे बघूया. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये बाणभट्ट या कवीने हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपामध्ये लिहिलेलं होतं. हर्षचरित हे संस्कृत काव्य हर्षवर्धन राजा याच्या जीवनावरती बाणभट्ट या कवीने लिहिलेलं होतं. त्यानंतर जेव्हा आपण मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनाविषयी बोलतो तेव्हा तुम्हाला 12व्या शतकामध्ये जो कल्लन होता या कल्लनने राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिलेला होता आणि हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासाविषयी होता. आणि या ग्रंथामध्ये कल्लनने इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसं असावं हे सांगितलेलं होतं किंवा हा जो ग्रंथ आहे राजतरंगिणी हा शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिला गेलेला होता आणि या ग्रंथामध्ये ही सारी माहिती त्या ठिकाणी दिली गेलेली होती. त्याच्यानंतर बघा मध्ययुगीन भारतामध्ये जे काही मुस्लिम इतिहासकार होते या मुस्लिम इतिहासकारामध्ये झियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार आहे. झियाउद्दीन बर्नीने तारीख-ई फिरोजशाही हा ग्रंथ लिहिला होता आणि या ग्रंथामध्ये बर्नीने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला होता. बर्नीचं मत असं होतं की जो काही इतिहासकार आहे त्याने फक्त जे काही राज्यकर्ते आहे त्यांचा पराक्रम आणि राज्यकर्त्याचं कल्याणकारी धोरण फक्त याच्याविषयीच लिहू नये, तर त्या राज्यकर्त्याचे जे काही दोष असतील किंवा चुकीचे धोरणं असतील त्याच्याविषयी सुद्धा इतिहासकारांनी लिहिलं पाहिजे असं झियाउद्दीन बर्नीचं मत होतं. त्यानंतर जो अल्बेरेनू होता या अल्बेरुनीने विविध ज्ञान शाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाजजीवन या संबंधीची माहिती अरेबिक भाषेमध्ये अल्बेरुनीने लिहून ठेवलेली आहे. आता या ठिकाणी काही इतिहासकार आणि त्यांचे ग्रंथ दिलेले आहेत. पहिलं बघा, हसन निजामी यांनी ताजुल मासिर हा ग्रंथ लिहिला होता. त्याच्यानंतर मिनाजी सिराज यांनी तबाकत ई नासिरी हा ग्रंथ लिहिला होता. त्याच्यानंतर अमीर खुसरो यांचं सुद्धा विपुल लेखन आहे. त्यानंतर तुजुक ई तिमरी हे तैमूरलंग यांचं आत्मचरित्र आहे. त्याच्यानंतर याह्या बिन अहमद सरहिंदी यांनी तारीख-ई मुबारकशाही हा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिलेला होता. आणि या सर्व ग्रंथांमधून आपल्याला मध्ययुगीन कालखंडासंबंधी महत्त्वाची माहिती मिळते. तर तुम्हाला ऑड मॅन आउट विचारता, तुम्हाला तिथे 3-4 ग्रंथांची नावं दिली जातील. त्याच्यामधील काही ग्रंथ हे मध्ययुगीन काळातील असतील आणि एक ग्रंथ नसेल असं तुम्हाला ऑड मॅन आउटला येऊ शकतं. आता जे काही परदेशी प्रवासी होते त्या परदेशी प्रवाशांनी सुद्धा वृत्तांत लिहून ठेवलेला होता. त्यालाच आपण
प्रवास वर्णने असे म्हणतो. मग आता हे परदेशी प्रवासी कोण कोण होते, तर त्याच्यामध्ये बघा इबन बतुता, त्याच्यानंतर अब्दुल रज्जाक, मार्को पोलो, निकोलो कॉन्ती, बार्बोसा, डॉमिंगो स्पेस हे परदेशी प्रवासी भारतामध्ये आलेले होते. आणि यांच्या लिखाणामधून आपल्याला मध्ययुगीन भारतासंबंधी महत्त्वाची माहिती मिळते. त्याचप्रमाणे बघा ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, काफी खान आणि निकोलाई मनुची हे औरंगजेबाच्या काळातले इतिहासकार होते. मुघल काळातील जो इतिहास आहे तो समजून घेण्यासाठी हे जे काही इतिहासकार आहे त्यांनी जे काही लिखाण केलं त्याची आपल्याला मदत होते. त्यानंतर मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, भारतामध्ये मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली, तर बाबरने केलेली होती. आणि याच बाबरने त्याचं आत्मचरित्र लिहिलेलं होतं, त्याचं नाव होतं तुजुकी बाबरी. आणि या आत्मचरित्रामध्ये बाबरने जी काही युद्ध केलेली होती त्या युद्धांचं वर्णन त्याने त्या आत्मचरित्रात केलेलं होतं. त्याचप्रमाणे बाबरने ज्या ज्या ठिकाणी भेटी दिलेल्या होत्या, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रदेशामध्ये प्रवास केलेला होता, त्या प्रवासादरम्यान त्याने जी शहरं बघितली त्या शहरांची वर्णनं, त्याचप्रमाणे त्या शहरांमधली स्थानिक अर्थव्यवस्था, तिथले रीतिरिवाज, तिथली वनस्पतीसृष्टी यांची माहिती त्याने तुजुकी बाबरीमध्ये लिहून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर बघा जो अबुल फजल होता याने अकबरनामा नावाचा ग्रंथ लिहिला. आणि हा ग्रंथ महत्त्वाचा आहे, विशेष महत्त्वाचा आहे, कारण की अबुल फजलने एक शास्त्रशुद्ध पद्धतीने, चिकित्सक पद्धतीने हा ग्रंथ लिहिलेला होता. ग्रंथ लिहिण्यासाठी त्याने अधिकृत ज्या काही नोंदी आहे त्या नोंदींचा आधार घेतला होता आणि ऐतिहासिक कागदपत्रांचं त्याने काळजीपूर्वक संकलन केलं होतं, त्याची विश्वसनीयता तपासून घेतलेली होती. अशा प्रकारे अबुल फजलने संशोधन पद्धती वापरली आणि पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी लिखाण केलं. त्यानंतर बखर हा प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. बखरीमध्ये बघा शूरवीरांचं गुणगान, त्याच्यानंतर ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याच्याविषयीची माहिती आपल्याला बखरीमध्ये मिळते. आता मराठीमध्ये अनेक बखरीचे प्रकार आहेत. आता मराठीमधले एक महत्त्वाची बखर म्हणजे सभासद बखर. ही बखर लिहिली होती कृष्णाजी अनंत सभासद यांनी. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये सभासद बखर लिहिली गेली आणि या सभासद बखरीमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मिळते. त्याच्यानंतर पुढची जर बखर बघायची झाली तर तिचं नाव आहे भाऊसाहेबांची बखर. आणि ही बखर पानिपतच्या लढाईचं वर्णन करते. पानिपतच्या लढाईचं वर्णन भाऊसाहेबांची बखरमध्ये दिलेलं आहे. त्याचप्रमाणे पानिपतची बखर या नावाची सुद्धा एक बखर आहे आणि ही सुद्धा याच विषयावरती, पानिपतच्याच विषयावरती लिहिली गेलेली आहे. त्यानंतर पुढची बखर आहे होळकरांची कैफियत. या बखरीमधनं आपल्याला होळकर घराणं जे होतं आणि होळकर घराण्याचं जे योगदान होतं याच्याविषयी आपल्याला माहिती मिळते. त्याचप्रमाणे बघा बखरीचे अनेक प्रकार आहे. त्या प्रकारांमध्ये चरित्रात्मक बखर, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक, राजनीतीपर अशा बखरीचे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्यानंतर आता आपण येतो आधुनिक काळामध्ये. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ. बघा 20व्या शतकामध्ये ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. हे IMP आहे. तुम्हाला विचारलं जातं की भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते, तर त्याचं योग्य उत्तर असेल अलेक्झांडर कॅनिंघम. हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होते आणि यांच्याच देखरेखीखाली भारतामध्ये अनेक प्राचीन स्थळांचं उत्खनन झालेलं होतं. त्यासाठी अलेक्झांडर कॅनिंघम यांनी जे काही बौद्ध ग्रंथ आहे जसं त्रिपिटक वगैरे असेल त्याच्यामध्ये उल्लेख असलेले जे काही स्थळं होते, ठिकाणे होते त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं आणि त्या ठिकाणी उत्खनन करण्याचं काम अलेक्झांडर कॅनिंघम यांनी केलं. त्याच्यानंतर जॉन मार्शल होते. याच्यावरती प्रश्न आलेला आहे, IMP आहे. तुम्हाला जोड्या लावामध्ये आलेलं होतं. जॉन मार्शल हे कशाशी संबंधित होते, तर जॉन मार्शल यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लावलेला होता आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास हा इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्रापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे त्या हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळे आपल्याला त्या ठिकाणी समजलं. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं जॉन मार्शल यांचा संबंध हडप्पा संस्कृतीचा आहे आणि सर अलेक्झांडर कॅनिंघम यांचा संबंध भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याशी आहे. तर दोघांचं पण चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. हे आहे अलेक्झांडर कॅनिंघम आणि हे आहे जॉन मार्शल. त्यानंतर पुढे बघा जेम्स मिल हे जे होते यांनी द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ 3 खंडांमध्ये 1817 साली प्रसिद्ध केला आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं होतं की ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ होता. म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो, IMP ठरतो.
भारतीय इतिहासावरती लिहिलेला पहिला ग्रंथ. कोणी? तर ब्रिटिश इतिहासकाराने. तो ग्रंथ कुठला होता? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. त्याच्यानंतर आता हा जो ग्रंथ होता, या ग्रंथामध्ये आपल्याला जेम्स मिल जो आहे त्याचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव दिसतो आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा त्याचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आपल्याला या त्याच्या ग्रंथामध्ये दिसतो. त्याच्यानंतर बघा 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एलिफिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला होता आणि स्टुअर्ट एलिफिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते 1819 पासून 1827 या कालावधीमध्ये. त्याच्यानंतर पुढे जो जेम्स ग्रँडफ होता याने द हिस्ट्री ऑफ मराठाज हा ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथाचे 3 खंड होते. या ठिकाणी लेखक आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आता जो ग्रँडफ होता त्याने सुद्धा काय केलेलं होतं की भारताला आणि भारतीय संस्कृतीला, भारतीय इतिहासाला कमी त्याने ग्रँडफने लेखलेलं होतं. त्याचप्रमाणे जे कर्नल टॉड होते यांनी राजस्थानचा इतिहास लिहिलेला होता आणि हा इतिहास लिहिताना सुद्धा आपल्याला दिसतं की कशा प्रकारे पूर्वग्रह दूषित विचाराने हा इतिहास लिहिला गेलेला आहे. विल्यम विल्सन हंटर जे होते यांनी फक्त जो इतिहास लिहिला तो निपक्षपाती होता. वस्तुनिष्ठपणे त्यांनी तो इतिहास लिहिलेला होता. त्यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला विल्यम विल्सन हंटर यांनी. जो डफ होता त्याने जे काही इतिहास लेखन केलेलं होतं, चुकीचं इतिहास लेखन, त्याच्या मर्यादा नीलकंठ जनार्दनी कीर्तने आणि भिका राजवाडे यांनी दाखवून दिलेल्या होत्या. आता जेव्हा आपण भारतीय इतिहास लेखनाविषयी बोलतो तर त्याच्यामध्ये आपल्याला वसाहतवादी इतिहास लेखन याच्याविषयी आपण बघतो. भारतीय इतिहासाचा जो अभ्यास आहे आणि लेखन आहे ते करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा समावेश होता. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यातील काहीच्या लेखनामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतं. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांनी इतिहास लेखनाचा वापर केला. अशाच इतिहास लेखनाला आपण वसाहतवादी इतिहास लेखन असं म्हणतो. 1922 ते 1937 या दरम्यान केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड त्या ठिकाणी प्रकाशित झालेले होते आणि हे जे काही आहे केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया हे वसाहतवादी इतिहास लेखनाशी संबंधित आहे. त्यानंतर इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती. याच्यावरती आपल्याला TET मध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे एशियाटिक सोसायटी विषयी. ओके, त्याची स्थापना कोलकात्याला झाली होती आणि विल्यम जोन्स यांनी 1784 मध्ये त्याची स्थापना केली होती. आता एशियाटिक सोसायटीची स्थापना का केली तर जेणेकरून जे काही प्राच्यवादी आहे, पुढे आपण बघणार आहोत प्राच्यवादी म्हणजे कोण. तर बघा या ठिकाणी जर जगाचा नकाशा बघितला तर इकडे पूर्वेकडे भारत आहे आणि इकडे युरोप खंड आहे. तर युरोपमध्ये असे काही अभ्यासक होते ज्यांना पूर्वेकडची संस्कृती, पूर्वेकडचे देश यांच्याविषयी मनामध्ये कौतुक होतं, आदर होतं आणि त्यांना संस्कृत भाषेचा अभ्यास करायचा होता, वेदांचा अभ्यास करायचा होता, भारतीय वाङ्मयाचा अभ्यास करायचा होता. तर असे जे अभ्यासक होते त्यांना आपण प्राच्यवादी असं म्हणतो. तर विल्यम जोन्स हा सुद्धा प्राच्यवादी होता. त्याला भारतीय वाङ्मयाविषयी, भारतीय संस्कृतीविषयी कौतुक होतं, आदर होतं आणि त्याच्याप्रमाणे जे इतर प्राच्यवादी होते त्यांना भारतीय वाङ्मयाचा आणि भारतीय इतिहासाचा अभ्यास करता यावा यासाठीच त्यांनी काय केलेलं होतं, एशियाटिक सोसायटीची कोलकात्यामध्ये स्थापना केलेली होती. आता या प्राच्यवाद्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहे ते आहे फ्रेडरिक मॅक्स मुलर. हे जर्मन अभ्यासक होते. यांना संस्कृतची खूप आवड होती, संस्कृत साहित्यामध्ये त्यांना खूप रस होता आणि मॅक्स मुलर असं म्हणतात की संस्कृत भाषा जी आहे ही इंडो युरोपीय भाषागटातील अतिप्राचीन शाखा आहे. आता हितोपदेश हा जो काही ग्रंथ आहे या ग्रंथाचा अनुवाद जर्मन भाषेमध्ये करण्याचं काम फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी केलेलं होतं. त्याचप्रमाणे त्यांनी द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केलेले होते. त्यांनी ऋग्वेदाचं संकलन केलेलं होतं आणि ते 6 खंडांमध्ये प्रसिद्ध केलं होतं. त्याचप्रमाणे फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी ऋग्वेदाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद म्हणजे ट्रान्सलेशन केलेलं होतं. त्याच्यानंतर आपण बघतो राष्ट्रवादी इतिहास लेखनाविषयी. 19व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेले जे भारतीय इतिहासकार होते त्यांच्या लेखनामध्ये भारताचं जे काही प्राचीन वैभव होतं त्या वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यालाच आपण राष्ट्रवादी इतिहास लेखन असं म्हणतो. राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रविषयी, देशाविषयी प्रेम. ते जे काही भारतीय इतिहासकार होते त्यांना भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान होता आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्यासाठी त्यांनी मग इतिहास लेखन केलं. त्याला आपण राष्ट्रवादी इतिहास लेखन असं म्हणतो. महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनाला चालना देण्याचं काम विष्णू शास्त्री चिपळूणकर
यांनी केलं. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रवादी इतिहास लेखनाला चालना मिळाली. त्यानंतर बघा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी विरोध केला आणि अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. आता कोण कोण होते मग राष्ट्रवादी इतिहासकार? तर त्याच्यामध्ये महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा कुमुद मुखर्जी आणि भगवानलाल इंद्रजानी, वासुदेव विष्णू मिराशी, त्याचप्रमाणे अनंत सदाशिव आळतेकर, हे यांचा जो समावेश आहे तो राष्ट्रवादी इतिहासकारांमध्ये होतो. त्यानंतर बघा द राईज ऑफ द मराठा पॉवर हा जो ग्रंथ आहे तो न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांनी लिहिला होता आणि या ग्रंथामध्ये त्यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडलेली होती. त्यानंतर बघा जे विका राजवाडे होते यांनी पुण्यामध्ये 7 जुलै 1910 रोजी इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली होती. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना कोणी केली होती? तर त्याचं योग्य उत्तर असेल विका राजवाडे. किंवा भारतीय इतिहास संशोधक मंडळ कुठे आहे? तर ते पुण्यामध्ये आहे. त्यानंतर राजवाड्यांचं म्हणणं असं होतं की मानवी इतिहास हा काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार म्हणजेच अंतिम चित्रण विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरून दाखवलं पाहिजे. काल, स्थल व व्यक्ती या त्रयीची जी सांगड तिलाच प्रसंग व ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते असं विका राजवाडे यांनी म्हटलेलं होतं. त्याच्यानंतर विका राजवाडे जे होते यांनी इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांमध्ये त्यांनी संशोधन केलेलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. मराठ्यांच्या इतिहासाची साधना असं शीर्षक असणारं 22 खंड विका राजवाडे यांनी संपादित केलेले होते. ते म्हणायचे की इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन, केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कट कारस्थाने आणि युद्धे यांच्या हकीकती म्हणजे इतिहास नव्हे. आपण अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असं विका राजवाडे यांचं मत होतं. त्याच्यानंतर पुढे आहेत विनायक दामोदर सावरकर यांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 किंवा 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक त्या ठिकाणी लिहिलेलं होतं. त्यानंतर आपण मार्क्सवादी इतिहासकार जे आहे त्यांच्याविषयी बघतो. मार्क्सवादी इतिहासकारांमध्ये बघा दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील हे सगळे मार्क्सवादी इतिहासकार होते. त्याचप्रमाणे जे श्रीपाद अमृत डांगे होते यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केलेली होती आणि डांगे यांचं प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचं उदाहरण आहे. त्यानंतर आपण बघतो वंचितांचा इतिहास किंवा सबाल्टर्न इतिहास. बघा वंचितांचा इतिहास जो आहे त्याची लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली असं म्हणता येईल. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना अँटोनिओ ग्रामची या इटालियन तत्वज्ञाने मांडलेली होती. वंचितांचा इतिहास म्हणजे इतिहास फक्त राजा महाराजांचा नसावा. इतिहास लिहिण्याची सुरुवात ही सर्वसामान्य लोकांच्या तळाशी म्हणजे समाजामध्ये तळाशी असले जे सर्वसामान्य लोक आहे त्यांच्यापासून इतिहास लिहायला सुरुवात केली पाहिजे अशी वंचितांचा इतिहासची थीम होती आणि ही जी कल्पना होती ती अँटोनिओ ग्रामची यांनी मांडलेली होती की सर्वसामान्यांपासून इतिहास लिहायला पाहिजे. आता याच्यामध्ये बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुद्धा वंचितांचा इतिहास लिहिलेला होता. त्याचप्रमाणे जे रणजित गुहा आहे या रणजित गुहा यांनी वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचं महत्त्वाचं कार्य केलं होतं. पण रणजित गुहा यांच्या आधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या लेखातून वंचितांचा इतिहास मांडलेला होता. बघा महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकामध्ये शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवलं होतं आणि महात्मा फुले यांनी सांगितलं की धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र यांचं कसं शोषण केलं जातं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वर द शूद्राज आणि द अनटचेबल हे ग्रंथ लिहिलेले होते, जे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतील. बघा भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीमध्ये दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केलं की जो दलितांचं जे काही वाटा आहे भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्याच्यामुळे ते आपण लोकांसमोर आणलं पाहिजे हे केंद्रस्थानी ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी सतत लेखन केलं. त्यानंतर आपण बघतो स्त्रीवादी इतिहास लेखन.
तर स्त्रियांच्या दृष्टीने इतिहासाची पुनर्रचना केली गेली, स्त्रियांनी इतिहास लेखन केलं, त्याला आपण स्त्रीवादी इतिहास लेखन असं म्हणतो. बघा 19व्या शतकामध्ये स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचं नाव अग्रणी आहे. ताराबाई शिंदे यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्थेला विरोध करणारं लेखन केलेलं होतं. 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक ताराबाई शिंदे यांनी लिहिलेलं होतं आणि हे जे पुस्तक आहे ते भारतातील पहिलं स्त्रीवादी लेखन समजलं जातं. त्यानंतर बघा 1888 मध्ये पंडिता रमाबाई यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक लिहिलेलं होतं. बघा हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणी लिहिलं किंवा पंडिता रमाबाई यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव काय. तसेच ताराबाई शिंदे यांनी कुठलं पुस्तक लिहिलं, स्त्री पुरुष तुलना किंवा स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणी लिहिलं, तर ताराबाई शिंदे. त्यानंतर पुढे काही पुस्तकं आपण बघू. क्रॉसिंग थ्रेशोल्ड फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री हे पुस्तक मीरा कोशंबी यांनी लिहिलेलं होतं. त्यानंतर रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टोमनीज हे पुस्तक शर्मिला रेगे यांनी लिहिलेलं होतं. आणि हे जे पुस्तक होते या पुस्तकामध्ये ज्या दलित स्त्रिया होत्या त्या दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर निबंधाचं संकलन या ठिकाणी शर्मिला यांनी केलेलं होतं. आता असे सुद्धा काही इतिहासकार होते ज्यांनी कुठल्याही विशिष्ट अशा विचारप्रणालीचा आश्रय इतिहास लिहिण्यासाठी घेतला नव्हता. अशा इतिहासकारांमध्ये सर यदुनाथ सरकार, त्याच्यानंतर सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गोस सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचं आपल्याला नाव सांगता येईल. त्यानंतर पुढे जे गोविंद सखाराम सरदेसाई होते यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केलेली होती आणि त्यांचं कार्य हे इतकं लोकप्रिय झालं की लोक किंवा समाज त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागलं. त्याचप्रमाणे गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडामध्ये प्रकाशित केलेला होता. तर लक्षात ठेवा, मराठी रियासत गोविंद सखाराम सरदेसाई यांची कृती आहे, यांनी ते लिहिलेलं होतं. काही प्रश्न बघूया. भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते, त्याचं योग्य उत्तर आहे अलेक्झांडर कॅनिंगहम. दुसरा प्रश्न विचारला की हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद कोणी केला, तर फ्रेडरिक मॅक्स मुलर. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी 2 प्रश्न बघितले. या ठिकाणी तुम्हाला चुकीची जोडी विचारलेली आहे. हु आर द शूद्राज, वंचितांचा इतिहास बरोबर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते लिहिलेलं आहे. स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे यांनी लिहिलेलं आहे. स्त्रीवादी लेखन आहे, बरोबर आहे. इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे बघा विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेलं आहे. आणि हे जे आहे हे राष्ट्रवादी इतिहास लेखनाचं उदाहरण आहे, पण इथे मार्क्सवादी इतिहास लेखन दिलेलं आहे म्हणून हे आहे चुकीचं. आणि ग्रँडफ हा वसाहतवादी इतिहासकार होता, त्याच्यामुळे ही सुद्धा जोडी बरोबर आहे. तर आपलं योग्य उत्तर असेल चुकीची जोडी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. त्यानंतर हे तुम्हाला स्वतःला सॉल्व करायचं की बाबा जेम्स मिल यांच्या ग्रंथाचं नाव होतं द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, तर जेम्स ग्रँडफ यांच्या ग्रंथाचं नाव काय होतं. त्याचप्रमाणे द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला होता. श्रीपाद अमृत डांगे यांनी कुठला ग्रंथ लिहिलेला होता आणि हु आर द शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिलेला होता. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा झियाउद्दीन बर्नी याने कोणता ग्रंथ लिहिला होता, त्या ग्रंथामध्ये इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला होता. त्याच्यानंतर बघा तुझुकी बाबरी हा ग्रंथ कोणी लिहिलेला होता आणि या ग्रंथामध्ये बाबरला करावे लागलेल्या युद्धाची वर्णनं होती. त्यानंतर बघा कलन जो होता, या कलनने कुठला ग्रंथ लिहिलेला होता, ज्या ग्रंथामध्ये काश्मीरचा इतिहास सांगण्यात आलेला होता. आणि सभासद बखर कोणी लिहिलेली होती आणि या सभासद बखरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मिळते. तर अशा प्रकारे तुम्हाला तो ग्रंथ, त्या ग्रंथाचा इतिहासकार हे त्या ठिकाणी लिहायचं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता 10वी इतिहासाचं पुस्तक त्याच्यातील आज दुसरा पाठ बघितला, इतिहास लेखन भारतीय परंपरा. एक आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा याच्यावरती आधी व्हिडिओ बनवलेला आहे, तो जर बघितला नसेल तर तो सुद्धा बघून घ्या. धन्यवाद मित्रांनो, लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.